नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 19. आंबेने चंडासुराचा वध केला. शूरसेनाने शिवाचे मनोगत पुरविले. शुक आणि शारदा यांची भेट. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. मयूरवाहना मोरेश्वरा दयासागरा विघ्नहरा अकुवाहना सर्वेश्वरा भक्तरक्षका हे रंबा. पूर्ण ब्रह्म सनातन प्रणवरूपी तू गजानन. झालासी देवा शिवनंदन भक्तरक्षणा लागोनी. 14 विद्यांचा सागर नाम तुझे लंबोदर. धरोनी अनंत अवतार लीला अपूर्व पै केली. वाचे वदता गजानन भवभयाचे होय निरसन. सद्भाव अंतरी जाणून स्वानंद पद देसी त्या. दुंडी वरदा गजानना दयासागरा दिन उद्धारणा. सद्भावे अखंड लागला चरणा पूर्णता करी स्वमनीची. धुंडीदास तव किंकर दयाळू तू लंबोधर. स्वयवदसी लीला पार हृदयस्थ अखंड वसोनी. तव गुण हे अत्याद्भुत वदविता सर्व एकदंत. वदता नसे मी निश्चित वदता वदविता सर्व तू. धुंडी विनवी श्रोतियास मागेल अध्यायी कथा सुरस. शिव स्वदेही दाविता भूषणास नगजा मनी आनंदली. अत्याद्भुत असे गणेश माया तिने भक्त महिमा वाढावया. शिवसुरासी मोहनिया रक्षण केले भक्ताचे. नगजेने देही देखोन अलंकार स्वमनी आनंदली से फार. म्हणे पंचवदन भोळा तू उदार आस माझी पुरविली. शूरसेनाची घ्यावया भेट निघता झाला नीलकंठ. संगे घेऊन सुराचे थाट विधिहारी समवेत. स्वगणासह पंचवदन लक्ष्मीसह जनार्दन स्ववाहनावरी आरूढून निघाले तेव्हा आनंदे. विधी शक्र चंडकिरण सोम अष्टदिक्पाळ आणि वरुण सर्व वाहनी बैसून जाती त्वरे ते काळी. शिवबैसूनी नंदीवरी अंकी घेतली प्रेमे गौरी. तेव्हा चंद्रानना फुंकिता भेरी नादे अंबर दुमदुमले. ऐसे सर्व परिवारेसी भेटावया चालले शूरसेनासी. तो शतकोटी दानवासी चंडासुरे मार्गी गाठले. येता लक्ष्मी सुदापानी क्रोधावले तयक्षणी. सिद्ध झाला समरणांगणी झुंजावया सुरासी. ठोकल्या अखंड असंख्य रणभेरी दानव सिद्ध झाले समरी. चापबाण घेऊन करी सन्मुख समरी ठाकिले. दानव भार लक्षिता नयनी भयभीत झाले सुधापानी. जाऊ पाहती तयक्षणी स्वलोकासी ते सवे. हरिहरादी सूरसमस्त झाले जाणोनी भयभीत. तेव्हा नगजा शिवाशी प्रार्थित देई आज्ञा मज आता. हरोनी आ दानव गर्व बक्षिण आता वदनी सर्व. माझी माया ही अपूर्व मोहित करी सर्वासी. चंडासुरे तयक्षणी आंबेस लक्षोनी नयनी. आनंदोनिया स्वमनी वदता झाला स्वमानसी. समरी जिंकोन सुरासुर विधी विष्णू कर्पूर गौर. वदोनी हे सर्व साचार आंबेस हरण करावे. आंबा रूपवती अत्यंत नसे तिज समत्रय लोक्यात. तरी आजी साधावे मनोगत अनायासे लाभ झाला. तरी आता करोनिया समर वधावे सर्व सुरासुर. हारुनी घ्यावी सुंदर वृद्धाची त्वरे ते काळी. ऐसा विचार करून मनी सिद्ध झाला रणांगणी. सूर वेढले अष्टदिशानी पळावया मार्गण ठेविला. तेव्हा आंबेने प्रार्थिता पंचवदना आनंदला मनी कैलास राणा. मोदे आलिंगिली प्रिय ललना हृदयी धरून ते धवा. शिव पुढील भविष्य जाणोनिया आज्ञा देता सुरासी वधावया. आदिशक्तीची महामाया करी वदलीला ते समही.
जननीचे अनंत लागव, न जाणती कदा सूर दानव, तेव्हा करती झाले अपूर्व, असुर वध कल्पोनी. असुरे वेढोनी सुधा पाणी, मार्ग टाकीला सर्व रोधुनी, सूर घाबरले तये क्षणी, तो अद्भुत वर्तले ते काळी. असुरे करता ऐसी परी, तेव्हा जगन्माता काय करी, शिवाशी प्रार्थोनी सत्वरी, असुरा सन्मुख ठाकली. लक्षिता अंबेच्या स्वरूपासी, चंडासुर आनंदला निज मानसी, रथीचा उतरोनी वेगेसी, तिच्या सन्मुख उभा राहिला. आनंदुनी आसुरमनी, वदता झाला सप्रेमे, तुझ्या स्वरूपासी लक्षोनी, उल्हास झाला मज मानसी. स्वरूप तुझे विलोकिता, त्रयभुवनी नसे अन्यवंता, तरी वेद लागला माझ्या चित्ता, लक्षिता नैनी तुझ लागी. गर्वे वदे मग तये क्षणी, आजी समरी वदितो सुधा पाणी, विलोकी आता स्वनयनी, परितव आधीन मी असे, सूरपदास सर्व संपत्ती, हिरोनी घेतो मी स्वशक्ती, ठाव ठेवी त्रय जगती, सुरा लागी ये काळी. शिव तुझ योग्य नसे वर, वृद्ध अत्यंत असे फार, स्वरूप तुझे अति सुंदर, योग्य नसे तो तुझ लागी. मदसी आता करावया समर, शक्य न होती विधी हरिहर, तरी माळ घाली मज सत्वर, भोगी राणी पदाक्षयी. आदिमायाजी विश्वजननी, अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी, अगाध असे जिची करणी, ती शिवरमणी अंबिका. शक्ती जियेची अति अनिवार, शुंभ निशुंभ महिषासूर, त्याच समरी केला संवार, अगाध कीर्ती जियेची. तियेसी मशक चंडाशूर, मध्ये वदता गर्वोत्तर, मग लीला करी अति सत्वर, असुर वध कल्पोनी. तेव्हा सुहास्य वदने करोनी, वदे आनंदे नग नंदिनी, माते भाक दिदल्या वाचुनी, तव शब्द असी न मानी. तरी भाक देई त्वरे आता, दाविते चरित्र तुझ तत्वता, हस्त माझी हस्ते लागता, कर्ण पूर्णता ये काळी. असुर होऊनी हर्षभरित, मने मी राहीन वांकित, सव्य कर उचलोनी त्वरित, भाक देतसे आनंदे. हस्तावरी तयाचा हस्त पडता, काय करतसे जगन्माता, स्वस्वरूपासी तत्वता, प्रकट करी ते काळी. विक्राळ स्वरूप धरता थोर, झाला एकचे हाकार, धरेसन सहावे भार, झाकले नेत्र सर्वाचे. असुर हस्त धरोनी स्वकर्तळी, फिरवणे आपटला भूमंडळी, धराधड आणली ते काळी, हालली सर्व सूरपदे. जेवी चूर्ण होय मृतघट, तेवी असुर तत्काळ झाला पिष्ट, मग वदन पसरोने आचाट, भक्षी थाट असुराचे. पसरोनिया अनंत हस्त, दानव भार मुखी घालत, शतकोटी सेना समस्त, दाडे खाली रगडिल्या. अतृप्त कलिकेस लक्षून, भयभीत झाले त्रयभुवन, विधी सुरादी जनार्दन, प्रार्थिती तेव्हा पंचवदना. विघ्न हे ओढवले आता थोर, बक्षिला अवघे चराचर, तरी रक्षण करता तू सर्वेश्वर, करी शांत अंबेसी. सुरांचे जाणोनी मनोगत, वदता झाला उमाकांत, ओढवला आता सर्वाचा अंत, तरी यासी उपाय एकासे. पूर्ण ब्रह्म जो सनातन, जो देवादिदेव गजानन, करील तो कालीचा क्रोध शमन, त्याहोनी विघ्न हे न निरसे. सद्भावे करता तयाची स्तुती, दयाळू तो श्री मंगलमूर्ती, प्रगटोनी आता त्वरित गती, शांत करील अंबेसी. शिवाची ऐकता अभयवाणी, आनंदोनी मनी सुधा पाणी, हस्त जोडून तये क्षणी, करती स्तुती सद्भावे. जय जयाजी श्री गणपती, निर्विकल्पा तू ब्रह्मणस्पती, ज्येष्ठराय श्रेष्ठ जगती, परमात्मिया गजानना. संकट ओढवले ते अद्भुत, दयासागर तू एकदंत, पाहुणे देवा करी मुक्त, सद्भावे पायी लागलो. जाणोनी सुराचा मानस, प्रसन्न होऊनी श्री गणेश, धरोनी बालक लघुवेश, आंबे सन्मुख प्रगटला. नैनी लक्ष्मी गजानन, आंबा झाली आनंद घन, पूर्वस्वरूप अवलंबून, त्वरे घेतसे धावोनी. प्रेमे दाटले भुवांतरी, उचलून घेतले अंकावरी, कुरळ केश हस्ते सावरी, पल्लवे मुख पुसितसे. हनुवटीशी लावणे हात, म्हणे कोणी तानिया आणले येत, डोळी माझी बाळ खेळत, काय मीन लक्षिले तानिया. लीला लागवी गजानन, स्वकरी नयन चोळून,
करता झाला दीर्घरुदन आट्टा असे ते काळी. तेव्हा समजाविता वदे गौरी मोदक देते ये सत्वरी. रडू नको बा निर्धारी तुझं वाचोनी मज न गमे. आंबेचे सुशब्द ऐकून वदता झाला गजवदन. ऐसा मोदक मज लागून नलगे माते सर्वता. शिवांकी तू बैसोनी जरी मोदक देशील मज लागुनी. तरी मी तो भक्षीन आनंदुनी अंकी उभय ताच्या बैसोनी. ऐसे वदोनी विघ्नहारी लोळण घेतसे अंकावरी. मग चित्ते आनंदोनिया गौरी म्हणे चला आता देते मी. कटी घेऊनी वेगे ताना प्रेमीन मोनी पंचवदना. स्वांकी घेऊन गजानना शिवांकी बैसली. विघ्न जाता निरसोनी आनंदले सुधा पाणी. आंबे अंकी चिंतामणी लक्षिता मोदत दाटला. शिवे विलोकिता गजानन झाला चित्ती आनंदगन. घ्यावया बालकाचे चुंबन शिवशक्ती मनी वांछिती. लीला लाघवी मंगलमूर्ती उभयताची जाणोनी मनोवृत्ती. कौतुक करे विश्वपती प्रेमद्वयांचा जाणोनी. चुंबन घ्यावया गालाचे उभयता सन्मुख मुख आणतासाचे. आदर्श करी मग स्वस्वरूपाचे अंकावरी आंबेच्या. शिवशक्ती तेव्हा दोघे जण एकमेकाची धरुणी मान. सन्मुख मुखे करून घेती चुंबन सप्रेमे. घेता एकमेकाचे चुंबन आनंदले सुर संपूर्ण. आंबा आणि पंचवदन हास्य करती ते काळी. पुन्हा एकदंत ते अवसरी प्रगट होता अंकावरी. शिवे उचलोनिया करी हृदयी धरला सप्रेमे. जगन्माता आनंदली भोवत सुरसंतोषले समस्त. गजानने उभयतास करो निशांत आदर्श झाला ते समयी. तेव्हा विचार करती सूर संपूर्ण महागणेश भक्त शूरसेन. तरी आयशा वैभवे करून भेटीस तयाच्या न जावे. वदे सर्वासी शूळपाणी जोगी वेश अवलंबोनी. जावे ते माध्यानी तरीच कार्य आता साधेल. देवांची जाणून मनोवृत्ती अंबा लक्ष्मी शची सावित्री सती. आणि सर्व सुर युवती स्वधामासी निघाल्या. मग हरिहरादी सुधा पाणी महंत वेश अवलंबोनी. निगते झाले तयक्षणी शूरसेनासी भेटावया. येऊन तोरे सहस्त्रपुरी उभे ठाकले राजद्वारी. सेवक जाऊन या सत्वरी रायासी नमोनी सांगती. आता मागच्या अध्यायामध्ये या शूरसेनाची परीक्षा घेण्यासाठी शंकर निघाले. कारण नारदाने येऊन सांगितलं होतं की असा महान भक्त आहे की त्याच्यासारखा तोच. शंकर म्हणे अरे माझे किती भक्त आहेत त्यात हा कोण लागून गेला. मग चला ह्याची परीक्षा घेऊया. मग सगळे देव जमा केले. ब्रह्मा विष्णू महेश इंद्र चंद्र सूर्य आणि सगळे आपल्या आपल्या पत्नीसह वगैरे आले. मग तो झाला दागिन्याचा प्रकार. त्या सगळ्यांच्या अंगावर दागिने होते. पार्वती म्हणतात ना लंकेची पार्वती म्हणजे लंकेत एवढं सोनं असून पार्वतीच्या अंगावर काही नाही. तसं तिच्या अंगावर काही नव्हतं. मग तिनं शिवाला मागितलं. मग शिवाने तिला आरशात बघ म्हणून सांगितलं तर तिच्या अंगावरती सगळे अदृश्य दागिने दिसलेले आहेत. आता पुढे हे लोक निघाले आणि सगळं सैन्य प्रत्येकजण आपल्या आपल्या वाहनावरती बसलेला आहे. शिवाने शिवनंदीवर बसले. आपल्या अंकावरती प्रेमानं गौरी घेतली. मग तेव्हा हे लोक बायका मस्त मांडीवर घेऊन चालत होत्या. कुठं प्रेम आलं की मांडीवर घ्यायचे आणि असं धड धड सगळ्या वाद्यबिद्य वाजवत चाललेले आहेत. तेवढ्यात काय झालं शूरसेनाला हे भेटायला चालले. तो चंडासुरानं त्याला मार्गामध्ये गाठला. आता चंडासूर नावाचा एक राक्षस आहे आणि या सगळ्या राक्षसांचे डोळा ह्यांच्या बायकावरती स्वतःच्या बायका असताना. त्याच्याबरोबर शतकोटी दानव होते. म्हणजे 100 आणि 1 कोटी आणि 100 एवढे दानव होते त्याकडं लढायला. तर ह्यानं देवांना बघितलं. बरं झालं म्हणे देव आता सापडले. कारण देव काय असं शस्त्रास्त्र घेऊन चालले नव्हते ना. सहज आपले त्या शूरसेनाचं गर्व नव्हता झाला त्याला. पण हे त्याची परीक्षा घ्यायला चालले होते. तर हे रस्त्यामध्ये दानव भेटले. आता झाले देव घाबरले. दानवानी सगळ्या चारी बाजूनी वेढलं त्या चंडासुरानी. तर देव परत निघाले आपल्या आपल्या ठिकाणी. नको बाबा हरिहराला पण आता लढायची शक्ती नाही. हरिहर विधी कारण ती वेळ आंबेची होती. पुढचा जो इतिहास असतो किंवा काय भविष्य घडणार असतं ते देवांना माहीत असतं. मग तो जसा आला अडवायला आणि आंबेला बघितलं. आता त्याचा डोळा कुणावर पार्वतीवर. तर म्हणतो ही जगाची सगळ्यात त्रिभुवनातली सुंदर नारी आहे आणि हा म्हातारा नवरा हिनं केला. आता शंकराला तिने 2 वेळा वरलं ना, 2 जन्मात वरलं आणि शंकर एकच आहे. म्हणजे किमान ते गेला बाजारची यापेक्षा 20 वर्ष 18 वर्ष मोठे असतील त्या काळामध्ये दुसऱ्यांदा लग्न केलं तेव्हा. मग
म्हणे या वृद्धाला कशाला पाहिजे ही तर आता ह्या सगळ्या देवांना हरवतो, सगळ्यांना मारतो आणि हिला मी माझी राणी करतो. आता या राक्षसांच्या वल्गना तर एवढ्या की काही विचारूच नका. मग आंबा विचारली शंकराला, जाऊ का आता मी, माझा अवताराच दाखवू का, सगळ्यांना गिळून टाकते एकाच घासामध्ये. मग शंकरांना पण पुढचं माहीत असतं. मग तिला जवळ घेतात, कुरवाळतात प्रेमाने आणि तिला अनुज्ञा देतात, जा बाई तू आता काय करायचं ते तू कर, आज तुझ्यावर सोपवलंय सगळं. मग पार्वती जाते, त्याच्या समोर उभी राहते. त्याला तर अजून आनंद होतो, जवळ जातो, तिला म्हणतो, वा तू स्वतःहूनच माझ्याकडे आली आहेस, तर बघ आता मी या सगळ्यांना जिंकतो आणि सगळ्यांचा वध करतो. मग सगळे देवांची संपत्ती आपण घेऊ. ह्या देवांना कुठं त्रिभुवनात राहायला जागा नाही. मुळात 3 भुवन आहेत आपल्या माहितीप्रमाणे, स्वर्ग, भू आणि पाताळ. मग त्रिभुवनात त्यांना जागा नाही, असं मी करून सोडतो आणि तुला माझी पट्टराणी करतो. आयुष्यभर तू अक्षय राणी होशील माझी. मग आता बघा, ही जी आदिमाया आहे, हिनं शुंभ निशुंभ महिषासूर असे एक एक राक्षस मारलेले आहेत. तर हा मशक म्हणजे चिलट किंवा डास, हा तिला म्हणतो की माझ्याशी लग्न कर. मग ती आता काय पार्वती जरा हसते छान, आता त्याची मजा घेत असते. त्याला म्हणते, मला तू हे दे, वचन दे. माझ्या हातावर हात ठेवून जेव्हा तू मला वचन देशील तेव्हाच मला खरं वाटेल. मग लगेच आसूर एकदम आनंद झाला आणि त्यानं आपला डावा हात उचलला आणि तिच्या उजव्या हातावरती तो धरलेला आहे. आणि मग हिनं आपलं प्रचंड मोठं जे स्वरूप केलेलं आहे आणि त्याचा हात धरला, खेचरा धरून आणि गरगरा फिरवून त्याला भूमीवरती आपटलेला आहे. मग ती धरणी अशी दणाणून गेली आणि तो राक्षस तर जसं काय माठ एखादा फुटावा मातीचा तसा फुटलेला आहे. मग बाकीच्यांना सरळ मोठं वदन पसरलं आणि सगळे राक्षस मुखामध्ये आपल्या घालायला लागले. मग जे क्लुप्ती राक्षसांकडं होती की माणसं दाढेत घालून रगडायची, तशीच ती देवांकडं पण वेळेला असते. गणेशानं पण किती लोकांना गोलगुंडाळी केली, चॉकलेटसारखी पोटात घालून टाकलेली आहे. तसंच इथं आंबेनं केलेलं आहे. मग झाले राक्षस तर सगळे मारून टाकले, पण ती काही शांत होईना. मग देव भयभीत झाले, अरे बापरे आता काय करायचं, आपल्या सगळ्याचाच अंत करते का काय, सगळ्यांनाच बक्षून टाकेल. मग शंकराकडे गेले, बाबा तुझ्या बायकोला सांग शांत हो, कालीला शांत कर. हे काली रूप ना. शंकर म्हणतात, मला काय माहीत नाही बाबा, मला पण ती ऐकणार नाही आहे, ती आज सगळ्यांना संपूर्णच टाकणार वाटतं. आता हिला फक्त एकच व्यक्ती शांत करू शकते आणि ते म्हणजे गजानन आहे, त्याची तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रार्थना करा. मग सगळ्यांनी गणपतीची मनोभावे प्रार्थना केली की बाबा आता हे विघ्न आलं आहे, आंबा एकदम चिडलेली आहे, तर तिला आता शांत करायला तू ताबडतोब ये. मग गणेशाने काय केलं, छोटं रूप घेतलं आणि आपलं रडत तिच्यासमोर आला, डोळे बिळे चोळत, डोळ्यामध्ये धूळ गेली असं करत. मग आंबा शेवटी मायलेकाचं नातंच वेगळं असतं ना, आई लेकराचं. त्याला बघितल्याबरोबर आंबा थोडी शांत झाली, रूप अजून तेच होतं पण शांत झाली. त्याला उचलून जवळ घेतला, त्याचे कुरळे केस हाताने सावरले. बाळा कुठं गेला, त्याचं तोंड पुसलं आपल्या पदराने, कुठं धुळी माझी खेळतोयस, किती दिवस झाले कुठं होतास, मला दिसला नाही आहेस, वगैरे वगैरे. मग तो अजून रडायला लागला गणपती जोराजोरामध्ये. काय झालं, गौरी त्याला समजवते, तो काही ऐकत नाही. म्हणते, ये बाळा तुला मोदक देते. तर ह्याने काय सांगितलं गणपतीने, मला मोदक दे, पण जेव्हा शिवाच्या अंकावर तू बसशील मांडीवर त्याच्या किंवा त्याच्या बाजूला, थोडक्यात आता ते दाखवतात, आपण बघतो नंदीवर असा शिवा असा तोंड करू नये, त्याच्या मांडीवरती देवी आहे. प्रत्यक्षात असं चालता येणार नाही आहे, तर ते शिवा पुढं ती आंबा असणार आणि मागं शंकर असणार. तर असे बसले तर तू अशी बस आणि त्याच्या मांडीवर बसून मग तू मला मोदक दे तर मी घेईन. बरं म्हणते. मग तिनं आपलं शादरूप धारण केलं, पहिलं होतं तसं, आणि शिवाच्या अंकावरती जाऊन बसले. आणि मग हा गेला तिच्या मांडीवर, मग शिवाच्या मांडीवर आंबा आणि आंब्याच्या मांडीवरती गणपती किंवा दोघांच्या मध्ये गणपती. मग आता दोघांना पण प्रेम आलं, एक तर खूप दिवसांनी भेटलेलं आहे, तर दोघांना पण वाटतं की तिचं आता चुंबन घ्यावं बाळाचं आपल्या. मग दोघं दोन्ही बाजूने आपलं मुख करतात. गणपती असं तोंडमध्ये करतो की घ्या माझ्या दोन्ही गालाच्या पापी, दोघांनी पण घ्या. आणि जेव्हा ते जवळ येतात तेव्हा हळूच तिथं अदृश्य होतो. आणि मग हे शंकर आणि पार्वती एकमेकाचंच चुंबन घेतात. म्हणजे हे सगळं कशासाठी केलं गणेशाने, तर ते शेवटी बाईला एक पुत्र आणि एक पती, हे दोघंच तिचा राग शांत होऊ शकतात. एक तर काय वात्सल्य भावानी, नाहीतर मग प्रेम भावानी. मग तसं ते शंकरानं तिचं चुंबन घेतल्यानंतर दोघं पण हसायला लागतात आणि मग गणेश पुन्हा प्रगट होतो तिथं.
मग आता शंकर काय विचार करतात की हा शूरसेन बाबा गणपतीचा मोठा भक्त आहे, तर आपण त्याला ह्या वैभवानं वगैरे असं जायला नको, तर आपण काय करूया, साधूचं रूप घेऊया महंताचं, आणि मग आपण त्या राजाकडे जाऊया. मग बाकीच्या त्या सगळ्या जे देवी असतात त्यांच्या बायका, त्या म्हणतात आम्ही काय येत नाही आता तुमच्याबरोबर, तुम्ही जर साधूंचं रूप घेऊन जाणार तर आम्ही आमच्या ठिकाणी निघून जातो. मग अशा त्या सगळ्याजणी आपापल्या ठिकाणी जातात. आणि हे हरी हर म्हणजे विष्णू, शंकर, तुमचं ब्रह्मा, सगळे महंताचं वेश अवलंबतात आणि त्याच्या द्वारामध्ये येऊन उभे राहतात. मग सेवक जाऊन सांगतात रायाला की आता सिद्धमेळा आलाय मोठा, आजवरी असा पाहिला नाही, असं स्वरूप आहे त्यांचं, तृप्ती होत नाही त्यांच्याकडे पाहता पाहता. द्वारी आला से सिद्ध मेळा, ऐसा आजवरी ना देखला, लक्षिता तयाच्या स्वरूपाला, तृप्तीन होय नयनाची. तेजस्वी जेवी चंडकिरण, तपोनिधी अति महान, होता यांचे दर्शन, अनंत दुरिते दग्ध होती. ऐकता ऐसी सेवकवाणी, रावा आनंदला अंतःकरणी, वेगे द्वारी येतसे धावणी, मोदे करुणी ते समयी. द्रोणी लक्षिता तापस मेळा, शूरसेन मानसी आनंदला, लोटांगण घालून ते वेळा, पायी लागला सद्भावे. जोडोनी या दोन्ही कर, वदे आनंदे मधुर उत्तर, आजी सुदिन उदेला थोर, दर्शन लाभ जाहला. जरी सकृत राशी असतील गाठी, तरीच होय संत भेटी, मी दीन अनाथ यासाठी, घेतली धाव प्रारब्धे. वधोनी आयसे प्रेम उत्तर, करून सर्वाचा भाऊ आदर, सज्ञेने होणी सत्वर, सिंहासने बैसविले. षोडशोपचारे करून अर्चन करी आनंदोन, धूपदीपादी समर्पून, प्रेमचरणी लागला. सद्भावे जोडून पणी, वदता झाला मधुरवाणी, आजी भोजन लाभंबज देवोनी, पावन करा अनाथासी. दीनदास मी बहुआज्ञान, वचनासी स्वामी द्यावा मान, शूरसेन ऐसे वधून, पायी लागला सद्भावे. रायाचे जाणून मनोगत, वदता झाला उमाकांत, अतृप्त आम्ही आजपर्यंत, अन्न उदकादीन सेवले. भोजनाची मनी बहुआस, आजवरी कोणी न पूर्वी या इच्छेस, यास्तव पातलो या ठायास, सद्भक्त थोर तू म्हणवनी. जयाची तू करतोस भक्ती, ती आम्हास देई आराध्य मूर्ती, या वाचून या चित्ती, आसा आणि कनसेची. ती आम्हासे आता देभोजनी, त्याने आनंद होईल अंतःकरणी, हे न देता तू सत्वहानी, करून जाऊ स्वठाई. करणी ऐकता मुनीची वाणी, शूरसेन हर्षला अत्यंत म्हणी, म्हणे शरीरांतरी जो मोक्षदानी, चैतन्यभूत जो जगदात्मा, तो व्यापुनी उरला चराचरी, त्या वाचवणी रिक्त ना निर्धारी, ऐसा व्यक्त असे जो विघ्नारी, तो लक्षिता दाविता नयेची. तो तुम्ही मागता भोजनासी, मी तरी कैसा देऊ त्यासी, तरी मान देवोनी मम वचनासी, इच्छा पूर्ण करावी. स्वदैवताचे मी करतो ध्यान, अचळ देव जो सनातन, तयासी मी दृश्य करून, दाविता इच्छा पूर्ण करा. शूरसेन ऐसे वदोनी, हृदयी चिंतला चिंतामणी, समाधी लावी तये क्षणी, प्राणायाम साधोनी. मनोवृत्ती आकळून, षटचक्राचे केले उल्लंघन, ब्रह्मरंध्री जो चैतन्य घन, स्वानंदे लक्षित तयासी. गजानन माया ही अति अद्भुत, नवल करीत एकदंत, विदे विष्णू सुर समस्त, लक्षिती स्वरूप ते काळी. तेव्हा मने आनंदला शिव, आजी झाले बहु अपूर्व, धन्य धन्य शूरसेन राव, दाविला देव सनातन जो. लक्षिता आनंदला पंचवदन, शूरसेनासी पाहता विलोकून, परब्रह्मी गेला लय गेला मुरोन, वेगळेपणान राहिला. रावण से देहावरी, हे लक्षोनिया मदनारी, तेव्हा प्रेमे तयासी सावध करी, नाना यज्ञे करोनिया. परी कदा न फिरे देहस्थिती, आढळ मुराली चित्तवृत्ती, तेव्हा आनंदोनिया पशुपती, गजाननासी प्रार्थित. परब्रह्म तू श्री गणेश, गुणातीत निर्गुणेश, देवदेवतांचा तू एक ईश, दयासागरा विघ्नेशा. सगुण निर्गुण तू तेजराशी, चिंतिता पावसी निज भक्तासी, तरी मी संकटी स्मरता तुझसी, कानयसी धावोनी. जाणून शिवाची सदृढ भक्ती, संतोषून या मंगलमूर्ती,
सुमुख सुंदर गजाकृती प्रगट झाली ते धवा. शिवे लक्षिता गजानन झाला मनी आनंद घन. म्हणे सावध करी शूरसेन देवादिदेवा ये काळी. वदता ऐसे पैफेन धवल वदे आनंदे दीन दयाळ. भोजनासी देता भूपाळ निर्विकार वस्तुजी. करा आता ती सेवन ऐकता वदे पंचवदन. देवा मी भक्त देखिले महान परितव भक्त महिमा अद्भुत. कोणी त्वचेचे अर्पिती मास कोणी स्वदेह देती भोजनास. परिंदेव वे स्वसाधनास अलक्ष असे म्हणून. योगी लक्षिता न दिसे काही छिद्रुप तव हे ऐसे पाही. तव भक्ते जाणतेही प्रत्यक्ष नैनी दाविले. लक्षिता जडली चित्तवृत्ती हरपली मनाची मनोवृत्ती. आगाध देवा तव शक्ती तव भक्ते मज दाविली. ही सर्व असे तव माया तरी मी शक्य ना कधी वर्णावया. व्यर्थ भ्रमा हा मी केला वाया मीपणा अंगी धरोनी. तरी देवादिदेवा गजानना पूर्ण करा मम वासना. सावध करी शूरसेना कारण याचे पुढे असे. प्रेमळ ऐकता शिववचन आनंदला मनी गजानन. म्हणे सावध होईल शूरसेन चिंता मानसी न करी. वधोनी ऐसे चिंतामणी गुप्त झाला तय क्षणी. तेव्हा समाधी गेली से उतरोनी मन तासी विलोकी. तेव्हा शूरसेनासी लक्षिता हर्ष झाला शिवाच्या चित्ता. म्हणे सखया गुणवंता बहुभाग लासये काळी. प्रेमे हृदयी करोन दिदले तयासे आलिंगन. तेव्हा प्रगट झाला पंचवदन सर्व सुरा समवेत. वदे आनंदे गंगाधर गणेश भक्त तू महाथोर. मागे आता सद्वर जी इच्छा असेल ते मानसी. शिवासी सन्मुख लक्षिता नैनी शूरसेन हर्षोनी मनी. सद्भावे लागला चरणी स्वदैवत मनी कल्पोनी. जाणून तयाचे अंतर प्रसन्न होनी उमावर. अर्पिता झाला सद्वर आनंदे करून ते समयी. सरस्वती होईल तव कुमारी शारदा नामे जी निर्धारी. परब्रह्म जो विघ्नारी तो जामात होईल जाण तुझा. तरी करी सरस्वतीचे आराधन प्रसन्न होईल तुझ लागून. तिच्या योगे करून दिव्य ज्ञानासी पावसील. तरी आता करी सरस्वतीचे आराधन प्रसन्न होईल तुझ लागून. तिच्या योगे करून दिव्य ज्ञानासी पावसील. अखंड भोगील सुखास पावेल अंती स्वानंदवास. पूर्ण होईल हे तव मानस मम वरे करोनी. वधोनी ऐसे शूळ पाणी सुरास गेला स्वस्थानी. शूरसेन मानसी आनंदुनी सरस्वतीसी आराधी. चंद्रसेने संद्रुपती सरस्वतीचे आराधन करती. व्रतेदाने अखंड देती ब्राह्मण भोजन यथा सांग. सद्भावे ऐसी सेवा करता संतोष पावोनी जगन्माता. उभयता प्रेमे अर्चिता प्रगट झाली से ते समयी. प्रकाश न मावे देव सदनी लक्षितान लक्षवे कदा नैनी. तेव्हा शूरसेन प्रेमे लागला चरणी हृदय आनंदन समाये. जोडोनी प्रेमे द्वये पाणी स्तुती करतसे आनंदोनी. आदिमाया तू प्रणव रूपिणी दृश्य न होसी कवनाते. तव कृपा बळे जाण निश्चित होय सकळ विद्या पारंगत. महिमा तुझा अति अद्भुत केवीवर डोमी एकमुखे. तेव्हा सरस्वती म्हणे आगाराया सद्वर मागे गुणालया. सद्भक्ती तुझी जाणवनिया प्रसन्न झाले एकाळी. राये सुशब्द ऐकता करणी सद्गत होऊन अंतःकरणी. नमन करोनी आचरणी वदता झाला ते काळी. माते होई तू ममतनया ह्याची मागतो नमोनी पाया. रायाची सुशब्द ऐकोनिया वदे जगन माता ते समयी. तव नंदिनी मी होऊन इच्छा तुझी करीन पूर्ण. ऐसा सद्वर अर्पून गुप्त झाली ते धवा. लोटता ऐसे काही दिवस गर्भ राहिला चंद्रसेनेस. आनंद झाला रायास म्हणे गजानन माया अद्भुत. 9 मास भरता पूर्ण आदिमाया करी विंदान. 8 वर्षाचे अवलंबून प्रगट झाली ते काळी. मग शंकरासह सगळेजण त्याच्या दारामध्ये उभे राहिले. दूत गेले सांगायला की असे सुंदर आणि एवढे तेजस्वी लोक आहेत की असा मेळा कधी पाहिलेलाच नाही तपस्वींचा. मग चंद्रसेन स्वतः गेला, सगळ्यांचं आगत स्वागत केलं, सगळ्यांना बसायला आसनं वगैरे दिली, षोडशोपचारे पूजन केलं आणि म्हणले की आता आमच्यासमोर म्हणजे तुमच्याबरोबर भोजनाचा मला हे द्यावा, लाभ द्यावा, असं आज भोजन करा इथं थोडक्यात.
तर शंकर काय म्हणाले, शंकर स्वाह्यानं होते ना साधू रूपाने, का म्हणे आम्ही खरंच अतृप्त आहे, आम्हाला भोजन पाहिजे, आम्ही आज पण एवढं फिरतो आहे, असं अन्न उदक आम्ही सेवलंच नाही, भोजनाची आम्हाला बहुत आस आहे मनामध्ये, आणि आजवर कोणी ही इच्छा आमची पुरी पण नाही केलेली, तर जसं काय मी मागल तसं भोजन मला पाहिजे. तर ते म्हणले सांगा बाबा तुम्हाला काय भोजन पाहिजे ते. तर म्हणे तू ज्याचं भजन पूजन करतो, ज्याला तू मानतो आहेस, तो आम्हाला भोजनामध्ये दे. आता ही कुठली गोष्ट की असं कुठं आराध्य मूर्ती भोजनात देता येते का, ज्याचा आपण भक्ती करतो किंवा काय, किंवा तो दिसतो का असा. तर राया म्हणला ठीक आहे, शूरसेन त्याला काही फरक नाही पडला, हृदयात चिंतामणी होताच. मग काय केलं, प्राणायाम केला. प्राणायाम एक समाधीचं हे आहे, साधन आहे पहिलं. मग आपल्या शरीरामध्ये जी षटचक्र आहेत ती सगळी त्यांनी काय केली, हे केली, उल्लंघन केलं सगळ्या षटचक्राचं. तर आपल्या शरीरामध्ये ना एकंदरीत सप्तचक्र आहेत. सुरुवात कुठून होते, तर शौचाची जी जागा असते जिथं मूलाधार चक्र असतं ते मूलाधार चक्र. मग स्वाधिष्ठान चक्र आहे, हे कुठं असतं, आपल्या लिंगस्थानावर असतं. मूलाधार कुठं असतं, मणक्याच्या तळाशी असतं, म्हणजे पाठीच्या मणक्याला धरून येतं हे सगळे. मग स्वाधिष्ठान चक्र कुठं असतं, लिंगाच्या ठिकाणी. मग त्याच्यानंतर आहे मणिपूर चक्र. हे मणिपूर चक्र आपल्या बेंबीपाशी असते, बेंबीवर असतो, त्याचा रंग पिवळा असतो. स्वाधिष्ठान चक्राचा रंग हा नारिंगी आहे, मूलाधार चक्राचा रंग लाल आहे. त्यानंतर अनाहत चक्र आहे, हे छातीच्या मध्यभागी असतं, याला हृदयाजवळ असतं, याचा रंग हिरवा असतो. दुसरं आता विशुद्ध चक्र आपल्या कंठाशी असतं, त्याचा रंग निळा असतो. आणि आज्ञाचक्र हे कुठे असतं, तर आपल्या दोन भुवयाच्या मध्ये असतं, त्याला आज्ञाचक्र म्हणतात, ते जांभळ्या रंगाचं असतं. आणि शेवटी जे मेंदूत आहे, ज्याला ब्रह्मरंध्र किंवा सहस्त्राधार चक्र म्हटलेलं आहे, ते टाळूवर असतं, म्हणजे जेथून आपला आत्मा शेवटी शरीर सोडून पुण्यवान माणसांचा बाहेर जातो, त्यांचा डोळ्यावाटे, नाकावाटे, तोंडावाटे जात नाही. मग तसं या रायाने काय केलं, तर लावला अनुलोम विलोम लावला, सगळी षटचक्र त्यानं ओलांडली आणि पुढे गेला, ब्रह्मरंध्रापर्यंत गेला. आणि ब्रह्मरंध्रातनं त्यानं त्याचं जो आपला आहे आद्य दैव आहे त्याच्या पायाशी जाऊन तो मिनला. शंकराला समजलं की हा आता परब्रह्मामध्ये लय झाला आहे, मग एकदा तिकडे गेला की मनुष्य परत फिरायला थोडं मागतो, एकदा परब्रह्मात गेला की. तर मग तो काही केल्या जागा होईना. शंकर त्याला प्रेमाने उठवतात, उठ बाबा, उठ बाबा. तो काय परत येत नाही आहे वापस. मग आता शंकर घाबरले की झालं, ह्यानं ह्याचं मरणच पत्करलं आमच्यासाठी. आणि तिथं मग गजाननाचं त्यांनी प्रार्थना केली. मग म्हणजे बापाला पण सोडत नाही तिथे, ते प्रार्थना म्हणजे प्रार्थना, बाप तू नंतर, इकडे मी परब्रह्म आहे. मग शिवाची भक्ती पाहून ते गजानन तेव्हा प्रगट झाला तिथे. आणि मग शिवाने सांगितलं की याला बाबा तू जिवंत कर. पैपेंदवल म्हणजे ज्याचा फेसासारखा पांढरा शुभ्र रंग आहे असा शंकर. मग म्हणे का तुम्हाला भोजनाला पाहिजे होती ना निर्विकार वस्तू, मग आता आली ही निर्विकार. तो गेला परब्रह्मात, करा सेवन, खा आता, म्हणे काय कसं खाता ते. मग शंकर म्हणले बाबा आमची चूक झाली, आणि असा भक्त कुठेच नाही मिळाला, तुझाच भक्त खरंच मोठा आहे. कारण कोणी माझे भक्त असे होते स्वतःची त्वचा काढून देत होते, कोणी माझे भक्त असे होते की ज्यांनी पूर्ण शरीर अर्पण केलं, पण असा भक्त कोणी नाही की आपलं आराध्य समोर आणलेलं आहे. तर तू त्याला आता परत आपल्या देहावरती आण, कारण याची पुढे गरज आहे. मग असं म्हटल्यानंतर ते गणेश म्हटला, म्हणजे परब्रह्म स्वरूपच दाखवलं हा सर्वांना. मग गणेश म्हटलं काय नाही, तो आपोआप सावध होईल, तुम्ही काही चिंता करू नका. मग गणेश हा दृश्य झाल्यावरती तो शूरसेन आपल्या देहावर परत आला. मग त्याला शंकर म्हणला बाबा खूप दमलास भागलास म्हणे, आणि स्वतःच्या स्वरूपामध्ये आला की आम्ही कोण आहे, तर आम्ही सगळे देव आहे, आणि आम्ही तुझी भक्ती पाहायला आलो होतो, पण तू खरंच मोठा थोर असा भक्त आहेस. आणि मग आता म्हण तुम्हाला वर माग. तर शूरसेन म्हणे मला काही वर नको, तुम्ही माझ्या कसं म्हणजे काय नको आहे मला. मग त्याने स्वतःहूनच वर दिला की आता सरस्वतीची भक्ती कर, ती तुझ्या पोटी जन्माला येईल, आणि जो विघ्नहारी आहे म्हणजे गणेश तो तुझा जावई होईल, असं सांगितलेलं आहे. आणि मग ते सगळे देव तिथं अदृश्य झाले. मग याने आणि चंद्रसेन आणि
म्हणजे जी बायको त्याची चंद्रसेना तिच्यासह सरस्वतीचं आराधन केलं, व्रत केली, अखंड दानं दिली, लोकांना भोजन घातले, म्हणजे आत्मे सगळे संतुष्ट केले असं थोडक्यामध्ये. मग तेव्हा सरस्वती प्रत्यक्ष प्रगट झाली आणि त्या मंदिरामध्ये जे काय त्यांचा देवारा आहे तिथं असा प्रचंड प्रकाश पडलेला आहे. मग त्याने म्हणले की बाई तुझ्याकडं आम्हाला बघता पण येत नाही, आदिमाया आहेस तू आणि कुणाला कधी दृश्यरूपाने दिसत नाहीस, पण आम्हाला दिसलीस तर आम्ही एकमुखानं तुझं काय आता वर्णन करणार. मग सरस्वती म्हणे अरे तू आता काय वर मागायचा तो माग. मग सांगितलं की माझ्या पदरी तू माझ्या पोटी मुलगी म्हणून ये. मग ती म्हटली ठीक आहे, मी तुला हा वर दिला, मी तुझी मुलगी होऊन येईन, तुझी इच्छा पूर्ण करेन. असे म्हणती सरस्वती अदृश्य पावली. काही दिवस लोटले आणि मग चंद्रसेनेला गर्भ राहिला. मग त्याच्यानंतर रायाला आनंद झाला की ही सगळी गणपतीची माया आहे. आणि मग 8 वर्षाची झाली ती, हे सगळे देव 8 वर्षाची होऊन समोर येतात प्रत्यक्षात. 8 वर्षाची होऊन ती पण समोर प्रगट झालेली आहे. त्या तदवेळी मंचकावरी चंद्रसेना शयन करी, आदिमाता ते अवसरी वदती झाली तीच लागी. माते घेई तव नंदिनी सुशब्द पडता कानी, लक्षी नेत्र तव उघडोनी तो तेजे अद्भुत फाकले. चतुर्भाऊ सुवास्य वदन किरीट कुंडले मयूरवाहन, शुभ्र लखलखित परिधान दिव्य वीणा ज्ञानाची. देखता चंद्रसेना हर्षली मस्तक ठेवले पदकमळी, हस्त जोडून ते वेळी नम्रवाणी बोलत. पोटी लावणी पाहता हात गर्भपोटी जिराला समस्त, तेव्हा मी होऊनी भयभीत आश्चर्य करी चंद्रसेना. मायेने मोहिली राजकांता मानसी थोर वाढली चिंता, हे जाणूनी जगन्माता वदती झाली ते समय. संशय मनी न धरी काही तव तनया झाले पाही, घेई माते लवलाही चिंता न करी मानसी. सुवाच्य ऐकता वाणी वदे प्रेमे कर जोडोनी, तू आदिमाया विश्वजननी मम तनया कैसी साधशील. नाही केले नाळछेदन प्रसूती स्थानाची नाती खून, कधी पालखी घालून नहाणिले नाही सर्वता. त्यातून उपवर कन्या आजवरी पाही, कधी कुणास झाली नाही. जननिंदा करतील सर्वही म्हणतील तनया ही चिनसे, तरी जन वदेल बाळा ऐसे करी तू माते ये वेळा. वदता ऐशा प्रेमळ बोला अश्रू नयनी लोटले, ऐकून ती येची दिनवाणी सरस्वती माता तोषली बनी. माया तिजवर घालोनी सनाळ तनया झाली, मायेस जाता भ्रमोनी प्रसूत झाले हे भासे मनी. कन्या स्वनेत्री लक्षिता नयनी मोह पडला ते दवा, मोहित होऊनी मायेत लक्षिल्या स्वरूपाची झाली भ्रांत. निद्रेत कामी जागृत हेही भान न राहिले, कन्या पाहता विलोकून तव ती ओरडे आक्रंदून. रुधिरे वस्त्र गेले भरून शरीर विगलित झाले, रुदन शब्द पडता कानी सख्या येती त्वरे धावूनी. चंद्रसेनेसी सावरूनी भैसभीती ते काळी, सेवक सत्वर येऊन रायासी सांगती वर्तमान. शूरसेन झाला आनंदगण सुशब्द करणी ऐकता, बाहेर तेव्हा फुटली मात वळसा थोर झाला राज्यात. शर्करा वाटली नगरात रथावरी घालोनी, असंख्य धावले भूसूर राये धन कोश दाविला अपार. कांचन्यता द्विजेवर ठाई ठाई सांडती, योगी तापसी मुनिगण गणिक आणले पाचारून. समस्तासी धने गौरवून सेवक जन तोषविले, गणिक वदती रायासी धन्य कन्या रत्न हे लादलासी. पावसी अक्षयी स्वसुखासी आदिशक्ती असेही, मुनिमुखींची ऐकता वाणी राव हर्षला अंतःकरणी. साष्टांगे द्विजाते नमोनी वदता झाला ते काळी, त्रिकाळ ज्ञानी तुम्ही योगेश्वर महिमा तुमचा अतिथोर. तरी सांगा माते सविस्तर हिचे जन्म घ्यावया कारण कोणते. मुनी वदती ही आदिशक्ती नाम हिचे सरस्वती, करून हिने अद्भुत शक्ती प्रसन्न केले गणेशासी. तेव्हा गणेश वदे माग इच्छित सरस्वती वदे जोडून हस्त. देवा तू होई माझा कांत मंगलधामा मंगलेशा. संतोषुनी वदे मग गजानन अमोघ देतसे वरदान. तू शारदा नामे करून शूरसेन तनया होशील, तेव्हा मी देवादिदेव सनातन करावया दानव हनन. होईन सुमदानंदन स्थावर क्षेत्री सलिले, तेव्हा माधव सुमदेचे जन्मकथन
रायासी केले निरूपण, तरी हिचे आता नामाभिधान, शारदाची ठेवी निश्चय. राये ऐकता मुनीची वाणी, प्रेमे लागला तयाच्या चरणी. समस्तासी आनंदे प्रार्थोनी, उत्सवासी योजिले. 12 दिवसपर्यंत सोहळा केला अत्यद्भुत, धन वेचिले अपरिमित, दारिद्र्य दुरोळा जाळीला. धनवस्त्रे अर्पण सर्वासी, सुखी केले सेवकासी. आनंद झाला मानसी, तो वर्णिला नवजाय. शारदा ठेविता नामाभिधान, योगी तापसी मुनिगण. रायासी जाती पुसून, स्वस्थानासी ते दवा. आनंदित रायाचे मानस, विलोकिता स्वकन्येस. तेव्हा थोर झाले दिवसेंदिवस, स्वरूप अद्भुत न वर्णवे. शारदेसी विलोकिता नयनी, निशापती लाजे गगनी. नवयौवना कुंदरवनी, नारी उत्तमा पद्मिनी. दंत पंक्ती शुभ्र अत्यंत, अदर प्रभेने आरक्त भासत. कुरळ केश हेमवत, बिबया धनुष्याकृती. मृगाक्षी ती सुहास्य वदनी, तेजन मावे तिचे सदनी. अंग सुवासे करोनी, नभ सर्व कोंदलेसे. त्रैलोक्याची ही स्वामिनी, भ्रतार हिचा तू मोक्षदानी. नाम हिचे घेता वदनी, संकट विघ्ने दूर होती. 17वी ही जीवन कळा, न वर्णवे तिच्या स्वरूपाला. परब्रह्म दोन दिसे डोळा, तो हिने सगुण रूपा आणलासे. शारदेची ऐशी सविस्तर कथा, शुके कथिता एकदंता. तेने प्रभू हर्षोन चित्ता, हृदयी धरला सप्रेमे. आता गाडी आपल्या मूळ कथेवर आलेली आहे पुन्हा. म्हणजे कसं की ती सरस्वतीनं वर दिला, मग ती 8 वर्षाची तिला दिसली. मग तिला म्हणले मी तुझी मुलगी म्हणून आले, घे मला पदरामध्ये. मग तिनं बघितलं, देवीला प्रार्थना केली आणि म्हणली बाई अशी कशी तू माझी मुलगी होशील, कुणाला अशी उपवर मुलगी असते का. मग त्या काळामध्ये 8व्या वर्षात मुलीचं लग्न केलं जायचं. तर मग मला अशी नको, तू माझं बाळ झाली पाहिजे. असं नाळ, जिला नाळ आहे अशी. पोटाला हात लावते तर गर्भ सगळा जिरून गेलाय. मग हे सगळे देव आहेत ना, अयोनी संभव आहेत. हे कोणी योनीतून जन्माला आले नाही. तो गर्भ सगळा त्यांचा जिरूनच गेला. 8 वर्षाचे दिसतात आणि मग अचानक बाळ होऊन समोर टाकतात. मग तिनं प्रार्थना केली डोळ्यात एकदम पाणी आणून की मला तुझी आई लोकांनी म्हटलं पाहिजे, तू माझी बाळ झाली पाहिजे. तुझ्या बाळलीला मला बघायच्या, तुला नाव माखू घालायचे, तुला दूध पाजायचे. तर तू अशी मोठी नको होऊ, मला लहान बाळ रूपात पाहिजे. मग देवीनं मोहमाया घातली आणि सनाळ तनया झाली. नाळेसहित बाळ समोर रडायला लागलं तानं. मग आता ही सगळं विसरली मागचं. आणि बघते तर मुलगी रडती आणि सगळं रक्तबिक्त सगळं कपडे रक्तानं वगैरे भरले, शरीर सगळं थकलंय, विलगीत झालंय, ओलं झालंय. मग तिच्या दासी बिसी आल्या, तिला सावरली, तिला बैसवली, सगळं साफ केलं आणि मग सगळीकडे सांगितलं की मुलगी तुमच्या पोटी आलेली आहे. मग सगळ्या राज्यात साखर वाटली. सगळे भूसूर राजे धावले दर्शनाला. रायाने आपला धनकोश दावला, म्हणजे भांडार फोडलं, कुणाला काय पाहिजे ते दिलं. लोक असं वाटतात ना आनंद झाल्यावरती, तसं वाटलं. मग गणिक बोलावले. गणिक म्हणजे ज्योतिषी थोडक्यात, जे अंकगणित मांडून, गणिक म्हणजे गणित मांडणारे, ते सगळं म्हणजे भविष्य सांगू शकतात. मग रायाने विचारलं हिचं काय आहे ते सांगा, कसं आहे. मग सांगितलं की तुझ्या पोटाला ही आदिशक्तीच आलेली आहे, हिचं नाव तू शारदा ठेव. आणि माधव आणि सुमदेचं पण जन्मकथन त्या रायाला सांगितलं आहे ना, आता हिचं नाव तू शारदा ठेव. मग तिचं नाव शारदा ठेवून सगळे आपापल्या स्थानी गेले. आता ही कथा कुणाची चालली, तो पोपट पकडलाय बघा शुक, आणि तो गणपतीशी बोलतो आहे. मग गणपतीने सांगितलं की ती किती सुंदर आहे, तिच्या अंगाच्या सुवास असा द्रौपदीचा जसा यायचा मैलोनमैल लांब, तसा हिचा येतो. सगळ्या गगनामध्ये हिचा सुवास पसरला आहे. हिचे दात असे पांढरे शुभ्र मोती चमकावे असे आहेत, लाल ओठ आहेत, कुरळे केस आहेत, भुवया धनुष्याकृती आहेत. आणि जशी त्रिभुवनाची ती स्वामिनी, तिनं जन्म घेतला आहे किंवा ही स्वतः धन्य आहे की जिनं सगुण रूपाला तुला आणलं आहे. मग आता हिचं जन्मकथन काय, तर ह्या सरस्वतीने गणेशाचं कधीतरी तप केलं होतं. आणि गणेश जेव्हा प्रसन्न झाला तेव्हा तिनं वर मागितला की माझा कांत हो, माझा नवरा हो, माझ्याशी लग्न कर. मग गणेशानं सांगितलं की तू अशी अशी शूरसेनाच्या पोटी जन्माला ये आणि मी सुमदा आणि माधव यांच्या पोटी गणेशाचं रूप घेऊन अनेक राक्षसांचं हनन करायचं आहे, त्यासाठी मी जन्माला येईन आणि मग तेव्हा तुझं माझं ते लग्न होईल.
मग असं हे सगळं आता कोण सांगतो आहे पुढं गणेशाला, तर तो शुक सांगत आहे. शारदेची ऐसी सविस्तर कथा, शुके कथिता एकदंता. त्याने प्रभू हर्षोंचित्ता, हृदयी धरला सप्रेमे. वदे आनंदे मग चिंतामणी, मदभक्त होशील शिरोमणी. कीर्ती होईल त्रिभुवनी, स्वसुखासी पावशील. तेव्हा आनंदे उचलो न करी, प्रेमे ठेवला मस्तकावरी. अमोघ वर अर्पिते अवसरी, मुगुटी तयासी स्थापोनी. मुगुटी प्रेमे ठेविता कीर, मुकुटासी किरीट नाम पडले साचार. मस्तकी धरतील सर्व सुरासुर, किरीट नामे तू वंद्य होसी. तयासी आणिक वर अर्पिला, व्यासपुत्र तू योगी होशील मला. शुकमुनीचा आहेत पुढे हे. विख्यात त्रैलोकी सकळाला, शुकया नामे होशील. तेव्हा शुक लागला प्रभूच्या पाया, म्हणे पावन केलेस देवराया. उत्तीर्ण नव्हे मी जिजविता काया, जन्मोजन्मी स्वामिया. साधिल्या जरी पुण्यकोटी, परी कदा न होय तव भेटी. विधी हरी दुर्जटी, प्राप्तीसाठी यज्ञ करती. पूर्ण ब्रह्म तू सनातन, मायातीत शुद्ध चैतन्य. करावया तव वर्णन, शक्य न मी सर्वता. बुद्धिदाता तू बुद्धिकांत, पूर्ण करी आता माझा हेत. शारदा स्वयंवर हे समस्त, सिद्ध करी मम हस्ते. जेणे होय तव दास कीर्ती, करी ऐसे मंगलमूर्ती. वचन ऐकता गणपती, तथास्तु वदे ते समयी. सद्भावे करुणी प्रभूस नमन, उडाला वेगेन लागता क्षण. मनोवेगे करून गगनपंथे जातसे, अवलोकिता सहस्त्रपुरी. उतरला वेगे उर्वीवरी, आनंदे तेव्हा प्रवेशुरी नगरी. राजसदनासी पातला, शारदेची महालात. भरारी मारून अकस्मात, गच्चीवरी झुलाण्यात जाऊनी बैसला आनंदे. तेव्हा पवन वेगे करोनी, झुलावा हाले वात योगाने. त्यात नाचूनी वदे मधुरवाणी, मनुष्यवाणीने तेदवा. शारदेने ऐकता मनुष्यवाणी, झुरक्यातून पाहे विलोकनी. तो पोपट झुलव्यात बैसोनी, मनुष्यवाणी बोलतसे. शारदा तेव्हा हर्षोंचित्ती, झुलावा धरता येऊन हाती. किरवडून त्वरित गती, उंच स्थानी बैसला. शारदा दासीचा आज्ञापित, पोपट धरुडी आणावा त्वरित. सख्या धावल्या समस्त, धरावयासी ते समयी. मग तो उडून जाता तूर, शारदा झालीसे चिंता तूर. दासीस वदे क्रोधे उत्तर, तुम्ही सर्व धावोनी दौडीला. दूरभागे आता येथुनी, तो पुन्हा येईल या स्थानी. तेव्हा दासी गेल्या निघोनी, सदना माझी आपुल्या. शारदा होऊन या दुःखित, पोपटासी नेत्री विलोकित. तेव्हा विचार करी मनात, काय करती झाली. पेरू डाळिंबे फणसांजीर, झुलाव्यात आणून ठेवले सत्वर. स्वे सदनी जाऊन दूर, झरोक्यातून विलोकी. शारदेचा जाणून मनोगत, कीर झाला हर्षभरित. तियेसी लक्षोनिया झुरक्यात, काय करता झाला. पोपट मनी आनंदोनी, झुलाव्यात बैसला येऊनी. फळे बक्षितसे नाचोनी, मनुष्यवाणी बोलत. कीर बैसता पालखीत, शारदा झाली हर्षभरित. जाऊनी अकस्मात, पोपट धरला युक्तीने. हृदय धरून या तयासी, चुंबन घेतसे प्रेमेसी. तव तो वदे तियेसी, रक्षी माते मज लागी. करता तू माझे रक्षण, उपकारार्थ मी उत्तीर्ण. परी मत कार्य हे साधीन, सत्य सत्य त्रिवाचा. माते धरू नको दाबून, कासावीस होतसे प्राण. तरी दे मज सोडून, मी न जाय दूर सर्वता. तुझ्या स्वरूपात तुल्यवर, एकची असे या धरेवर. तुझ निमित्त करोनी थोर, दे आणून निश्चय. नाना रत्नासी करोनी, कार्य साधीन या निश्चयाने. असत्य कदा न वदैवाने, देह त्याग जरी झाला. मी तव पक्षी म्हणून या, अवेर न करीन मी तो पाया. तू आदिशक्ती महामाया, विदित असे हे सर्व तुझ. वर्णावया तयाच्या स्वरूपासी, शक्ती नसे शस्त्र वचनासी. परब्रह्म तो तेजोरासी, तया वर्णिता न ये मज लागी. आणोनी भेटवीन तुझला सत्य, कदा न वदे मी माते असत्य. यज्ञ करीन निमित्त, यज्ञ हा यज्ञ नाही, यज्ञ म्हणजे प्रयत्न. वश भावया तुझ लागी. कासावीस होतसे प्राण, मुक्त करी आता मज लागून. शीघ्र आताची जाऊन, साधीन कार्य निश्चय. किराच्या ऐकता सुरम्यवाणी, शारदा आनंदली मनी.
अंतःकरणी स्वहस्ती तयासी धरुणी वदती झाली ते काळी. पुढील अध्याय हे निरूपण रसाळ कथा ती घन. सद्भावे करता श्रवण मनोगत सर्व पूर्ण होती. शारदा सत्कथा अति पवित्र श्रवणे भवभयातून करी मुक्त. स्त्रियांनी श्रवण करता निश्चित दिव्य प्रतार पावतील. धुंडीवर जा श्री गणराया तव कृपेची अखंड छाया. म्हणून सत्यकथाही वदावया शक्यता आली तव कृपे. दयासागर तू विश्वनियंता स्वलीला वदविसी एकदंता. निज भक्ताची करावया सार्थकता वदसी देवा दास मुखे. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री पुराणादि गणेश भागवत. गणेश पुराणादि गणेश भागवत त्यातील सारांश. परिसोत भक्त 19तम अध्याय रसाळ हा. श्री गजाननार्पण नमस्तू. मग शुकानं एवढं सगळं गणपतीशी बोलल्यानंतर गणपतीने त्याला प्रेमाने हृदयाच्या जवळ धरला आणि आपल्या डोक्यावर ठेवला, मस्तकावर स्थान दिलं आणि म्हटले, बघ आता इथून पुढं मुकुटाला किरीट बनतील आणि किरीट या नावानं तू प्रसिद्ध होशील आणि व्यासांचा मुलगा होशील तू आणि तुला शुकमुनी नावाने सगळ्या जगामध्ये तू तत्वज्ञानी आणि प्रसिद्ध असा होशील. मग लगेच प्रभूच्या पाया पडला, म्हणे मला पावन केलेस, भल्या भल्यांना तुझं दर्शन होत नाही, तर ही काया जन्मोजन्मी जिजवली तरी मिळत नाही, ते मला तुझ्या एका भेटीमध्ये मिळालं. विधी हार दुर्जटी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा तुझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात, यत्न करतात, पण तू पूर्ण ब्रह्म सनातन कुणाला शक्यता मिळत नाही. आता माझा एवढा हेतू पुरा कर आणि माझ्या हातून हे तुझा आणि शारदेचं स्वयंवर होऊ दे. मग असं म्हटल्यावरती त्याला सोडलं. मग तिथनं जो उडाला मनोवेगाने तो कुठे आला तर त्या सहस्त्रपुरी नगरीमध्ये शारदेच्या महालामध्ये तो आला आहे. तिच्या गच्चीमध्ये एक झोपाळा आहे छोटासा. त्या झोपाळ्यात बसला आणि मनुष्य रूपाने बोलतोय आणि आनंदाने नाचतोय. मग ते शारदेनं ऐकलं, बघितलं आणि झालं आपल्या दासींना म्हणली, या पोपटाला धरून माझ्याकडे घेऊन या. मग सगळ्या दासी तिला मागं लागल्या पोपटाच्या. तो काय सापडतोय, गेला उंच उडून बसला आणि मग नंतर तिनं हाकलल्या दासी. मग तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला गेला म्हणे, तुमच्यामुळे उडाला, जाईत ना तुम्ही, मी माझं बघते. मग त्या दासी गेल्या निघून. मग हिनं काय केलं, पेरू डाळिंब फणस अशी सगळी फळं आणली आणि त्या झोपाळ्यामध्ये ठेवली झुलव्यामध्ये. मग तिथं आला पोपट पुन्हा. ही जी इच्छा त्याला कळली, शुकमुनीचा आहे ते पुढे होणारा. मग इच्छा कळली, आला त्यात बसला, गाणी म्हणायला लागला, मनुष्यवाणीत बोलायला लागला, फळं खायला लागला. मग शारदा झाली आनंदित आणि हळूच जाऊन त्याला पकडलेलं आहे आणि आपल्या हृदयाजवळ धरलं, त्याचं चुंबन घेतलं प्रेमाने पोपटाचं. मग तो म्हणला, माते माझं रक्षण कर, किंवा मला माते म्हणजे माझं रक्षी माते मज लागी म्हणजे माझं रक्षण कर. तू माझं रक्षण केलंस तर मी एक मोठं कार्य असं करणार आहे, तर मला तू दाबून धरू नको. दाबलंस तर माझा जीव कासावीस होतो. तू मला सोडून दे, मी कुठं जाणार नाही, मी तिथंच राहीन. ही सत्यवाचा मी तुझ्याशी बोलतो आहे. आणि मग तिला सांगितलं की तू स्वरूप किती सुंदर आहे, तू जगन्माता ह्या पृथ्वीवर आलेली आहेस, हे तुला पण माहीत आहे. तर तुझ्यासाठी एकच वर मी तो असा बघितलेला आहे, तो चिंतामणी आहे, सुमदा आणि माधव यांचा मुलगा आहे. तर तो तुला वश करण्यासाठी मी प्रयत्न करीन अनेक, आणि तुमच्या दोघांचं लग्न मी लावून देईन, तरी मला आता तू सोड. मग आता याच्या पुढची जी कथा आहे ते पुढील अध्यायामध्ये काय होईल, दोघांचं लग्न कसं होईल ते आपण पाहूया. इति चिंतामणी विजय ग्रंथे 19तमो अध्याय समाप्तः. ओम गम गणपतये नमः.